हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर मला आज शिलाईमध्ये काही काम आहे बघा. तर हे 2 ड्रेस माझ्याकडे आले होते आणि ह्या दोन्ही ड्रेसला मला स्लीव्स बसवायच्या. सिंपल ड्रेस आहे आणि हे एकच कस्टमरची ड्रेस आहे. बघू शकता, हा पण इथे एक ड्रेस आहे. त्याला पण स्लीव्स बसवायच्या. सर्वप्रथम ही असे ड्रेस असेल स्लीव्स कशी बसवायची, तर ह्याच्या स्लीव्स आतमध्ये येतात ते काढून घ्यायच्या आणि इथं जी शोल्डरला आपलं जे स्लीव्ज आहे आणि आखीमधलं आर्मोलमधलं ही टीप थोडी उसवायची आपल्याला. अशी कटर वगैरे असेल तर सोपं जातं त्याने उसवायला. तर ही कटरने असं उसवून घ्यायचं बघा. हे असं उसवून घ्यायचं दोन्ही साईडचं. इकडचं तर मी अगोदर उसवलेलं आणि त्याच्यानंतर येलो कलरचा पण मी उसवून घेते आणि स्टिचिंग करताना मी तुम्हाला दाखवते कसं स्टिच केलंय त्याला. तर हे सगळं अगोदर उसवून घेते. खूप सोपं आहे, प्रयत्न करा, लगेच जमेल तुम्हाला. तुम्ही अशा अल्टर जरी केलं तरी तुम्ही रोजचे 50-70-80 रुपये तर तुम्ही नक्की जरी एक ड्रेस जरी अल्टर केलं तरी 100 रुपये तुम्ही करू शकता. 50 रुपये तुम्ही घेऊ शकता. ही प्रोसेस अगोदर हे करून घ्या तुम्ही. दोन्ही साईडने मी उसवून घेतले, दोन्ही साईडने उसवून घेतलेले. तर सर्वप्रथम आपण ह्याचे स्लीव्स बसवू अगोदर. दोरा चेंज करून घ्यायचा. मेन म्हणजे काय आहे तर दोरा चेंज करून घ्यायचा. इथं मी मॅचिंग दोरा पाहते ह्याच्यात आहे का. तर ह्याच्यात बघते आता मी दोरा मला सापडतोय असा सेम. मॅचिंग दोरा खूप इम्पॉर्टंट आहे बघा. थोडासा होतोय हा, पण नाही होत असं झालं इथे. तर इथं बघा तुम्ही ही स्लीव्ज दिलेली आहे. तर ही स्लीव्ज मी 2 स्लीव्ज एकात एक घालून आलेले आहेत बघा. तर ह्या सेपरेट करून घ्यायचा आणि पहिल्यांदा याचं बघायचं अगोदर फोल्ड केलेला आहे का नाही. तर ह्याचं फोल्ड होऊन बनवलेलं आहे बघा. मग आपल्याला ह्याला काय बनवायची गरज नाही. आणि याचा शोल्डर आणि स्लीवचं मध्य काढून घ्यायचा किंवा तुम्ही कट पण मारू शकता. आता मी इथं नाही मारत, मला सवय झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता टॉपचा शोल्डरचं साईडचं आपण जे आर्मोल असतो त्याचा मध्य घ्यायचा आणि स्लीवचा मध्य घ्यायचा बघा, असं फोल्ड करून. आणि बरोबर अर्धा इंचावर आपल्याला टिप मारायची. अर्धा इंच किंवा पाव इंच तुम्ही सोडून टिप मारू शकता. आणि खूप सोपं आहे स्लीव्ज बसवायचं. असं तुम्ही छोटे छोटे हे केलं तर तुम्ही नक्की अल्टरचं काम केलं तर तुम्हाला रोजचे 50 किंवा 100 रुपये भेटू शकतात. तर इथं बघा अर्धा इंच मारून घ्यायचे. तर मी एवढा सगळा राऊंड मारून घेते आणि राऊंड मारल्यावर दाखवते तुम्हाला. नवीन असेल तर त्यांनी मध्ये काढलं तरी चालतं आणि जे हे असेल तर त्यांनी एका साईडने जरी स्लीवचा प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते. ज्याला प्रॅक्टिस झाली त्याला जमते बघा. जे कुणी नवीन असेल तर त्याला थोडं कठीण जातं. तर हे बघा, हे असं आपण करून घ्यायचे स्लीव. आणि आता ह्याचा मध्यपासून परत अलीकडच्या साईडने फ्रंट भाग आणि बॅक भाग आपण जोडून घ्यायचा. तर हे असं छानपैकी जोडून घेतलेलं आहे मी पाव इंच असं अंतर ठेवून. आणि नंतर सोयी टॉप आपला हा आतून फोल्ड करायचा आणि दुसऱ्या साईडची पण इथं मी स्लीव्ज बसून घेतलेली आहे.
आणि दुसऱ्या साईडची पण सेम तशी स्लीव्ज बसवायची. खूप सुंदर स्लीव्ज तयार होते. नक्की तुम्ही ट्राय करा. तर इथे बघा लगेच आपल्याला आता दोन्ही स्लीव्ज बसून घेतले की लगेच दंडघेरचं माप टाकायचं. आणि टॉपला फिटिंग जर आतून अल्टर करायचं असेल तर ते माप टाकू शकता, किंवा तुम्ही ज्या टिपवर टिप मारली तिथून तुम्ही टिपावर टिप घेऊ शकता. तर इथे मी बघा बरोबर अर्धा ते पाव इंचाचा सोडलेला आहे, कारण हा फुल एकदम डबल एक्सेल टॉप आहे आणि त्यांना फिटिंग करायची काही गरज नाही, फक्त स्लीव्ज बसायची होती. तर बघू शकता मी इथं फक्त स्लीव्जला टिप मारत इथं मी मध्ये त्याचं काढून घेतलेलं आहे. अजिबात फिटिंग न करता मी डायरेक्ट नुसत्या स्लीव्ज अटॅच केलेले आहेत. तर तुम्हाला फिटिंग करायचं असेल तर फिटिंग करू शकता. तर ही सूट तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आता तुम्हाला फायनल लुक दाखवते. बघा कसे स्लीव्ज बसलेत आपले एकदम छान अशा. बघा इथं ह्या येलो कलरची पण मी स्लीव्ज बसवलेली आहे. तर खूप सुंदर याची पण स्लीव्ज बसलेली आहे आणि टॉप पण खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर जो आपण बसवलेला स्लीव्ज आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. तर ही येलो कलरचा एक टॉप होता त्या कस्टमरचा, आणि दुसरा पण एक टॉप आहे हा पिंक कलरचा हा पण. तर ह्या टॉपला मी स्लीव्ज बसवले तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. तर कशा झाल्या त्या दोन्ही पण स्लीव्ज नक्की कमेंट करून सांगा. तर बघा याची मी 40 रुपये घेणार आहे स्लीव्ह बसवायचे. तर ह्या दोन टॉपचेच माझे 80 रुपये झालेले आहेत. तर तुम्ही पण असा छोटा मोठा बिझनेस नक्की करू शकता तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर. आणि कसा वाटलं ह्या स्लीव्ज हे मला कमेंट करून सांगा. तर तुमच्यावर एक मला शेअर करायचं, मी मिशोवरून फॅब्रिक घेतलेलं आहे. तर एक बॉटमसाठी आणि एक कुर्तीसाठी घेतलेला आहे. तर त्याचा ड्रेस मी कसा शिवू हे नक्की मला कमेंट करून सांगा. कापड तर खूप सुंदर आलेलं आहे, पण ह्याचा मी कसा ड्रेस बनवू, मला वाटते कॉलरवाला बनवावा. नक्की कमेंट करून सांगा कसा